Hello friends, myself Sushma Mahale. Today we are going to learn chapter number 12 photosynthesis. In chapter number 12 photosynthesis we are today learn C4 pathway or H-Slack pathway. C4 pathway किंवा H-Slack pathway म्हणजे काय हे शिकण्याआधी आपण मागच्या व्हिडिओमध्ये C3 pathway किंवा केल्विन सायकल म्हणजे काय हे शिकलो. केल्विन सायकलच्या बरोबरीनेच फोटो रेस्पिरेशन ही प्रोसेस होत असते आणि ही फोटो रेस्पिरेशन प्रोसेस जी प्लांटमध्ये होत असते ती केल्विन सायकल म्हणजे काय, फोटो रेस्पिरेशन सायकल म्हणजे काय, फोटो रेस्पिरेशन म्हणजे काय हे आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये शिकायला मिळालं. ते जर तुम्ही प्रॉपर लक्षात घेतलं असेल तर त्यालाच कनेक्टेड आता आपल्याला C4 पाथवे म्हणजे काय हा टॉपिक समजणार आहे. कारण C3 पाथवे C3 या नावातून आपण लक्षात घेतलं होतं की ज्या सायकलमध्ये फोटोसिंथेसिसची जी सायकल चालू असते त्यामध्ये सगळ्यात पहिला प्रॉडक्ट जो असतो, फर्स्ट स्टेबल प्रॉडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस, हा 3 कार्बनने बनलेला असतो आणि तो 3 कार्बनने बनलेल्या प्रॉडक्टलाच आपण केल्विन सायकलमध्ये 3PGA असं म्हटलं होतं. 3PGA मीन्स फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड. हा केल्विन सायकलमध्ये आपल्याला पहिला स्टेबल प्रॉडक्ट मिळाला होता, त्यामुळे आपण त्याला C3 पाथवे असं म्हटलं होतं. मग आत्ता जो आपण टॉपिक शिकणार आहोत तो म्हणजे C4 पाथवे. तर याला C4 पाथवे का म्हणत असावेत, तर आपल्याला या C3 वरून लक्षात येतं आहे की आता ही जी सायकल आपण शिकणार आहोत या सायकलमध्ये 4 कार्बन असलेला फर्स्ट स्टेबल प्रॉडक्ट आपल्याला मिळणार आहे. म्हणूनच याला C4 पाथवे असं म्हटलं गेलं असेल. Then let's start. Topic number 12.8 C4 pathway and H-Slack pathway. MDH and CR-Slack, while working on sugarcane, found 4 carbon compound dicarboxylic acid as the first stable product of photosynthesis. MDH आणि CR-Slack हे जे 2 सायंटिस्ट होते यांनी शुगर केनवर रिसर्च करून आपल्याला C4 पाथवे म्हणजे काय हे समजावून सांगितलेलं आहे. या C4 पाथवेमध्ये जो पहिला स्टेबल कंपाऊंड मिळालेला आहे तो कार्बन कंपाऊंड हा 4 कार्बन कंपाऊंडने बनलेला आहे. त्याला डिकार्बॉक्झिलिक ॲसिड असं म्हटलं गेलं आहे. It has been found to occur in tropical and subtropical grasses and some dicotyledons. हे C4 पाथवे असलेले जे प्लांट आहेत हे प्लांट जनरली ट्रॉपिकल अँड सबट्रॉपिकल रिजनमधले जे ग्रासेस किंवा काही डायकॉटिलिडॉन प्लांट्स असतात त्यामध्ये पाहायला मिळत असतात. सम ऑफ द इम्पॉर्टंट प्लांट्स आर शुगरकेन, मेज अँड सॉर्गम. या ठिकाणी तुम्हाला C4 प्लांट्सचे एक्झाम्पल दिलेले आहेत. शुगरकेन, मेज, सॉर्गम. शुगरकेन, मेज, सॉर्गम लक्षात ठेव. C4 प्लांट्समध्ये जे एक्झाम्पल विचारले जातात ते जर लक्षात ठेवायचे असले तर सिम्पल ट्रिक म्हणजे काय, तुम्ही जे व्हॉट्सॲप यूज करता त्यामध्ये SMS पाठवत असता किंवा मोबाईलमधून तुम्ही SMS पाठवत असतात, तेच आपण या ठिकाणी जर लक्षात घेतला, SMSचा संबंध जर शुगर कॅन, मेज अँड सॉर्गमशी लावला तर S फॉर शुगर कॅन, M फॉर मेज अँड S फॉर सॉर्गम. अशा प्रकारे छोट्या सिंपल अशा ट्रिकने तुम्ही C4 पाथवेचे एक्झाम्पल लक्षात ठेवू शकतात. अशा छोट्या छोट्या ट्रिक्स वापरून तुम्ही या सायकल आणि त्यांच्यामध्ये असलेले एक्झाम्पल किंवा सायकल ज्या प्रकारे आपल्याला शो केली गेलेली आहे त्या प्रकारचे सायकल
स्टेप बाय स्टेप किंवा क्रमाक्रमाने आपण अशा छोट्या छोट्या ट्रिक्स वापरून जर लक्षात ठेवल्या तर आपल्याला समजायलाही सोपं जातं आणि ज्यावेळी आपले पेपर्स असतात त्यावेळी आपल्याला इझिली त्या छोट्या ट्रिक्स आठवतात आणि त्याच्यावरून आपल्याला डिस्क्रिप्शन लिहिता येत असतं. The plants in which CO2 fixation takes place by Kelvin cycle are called C3 plants. Because first product of CO2 fixation is a 3-carbon phosphoglyceric acid. But in Hatch-Slack pathway, first product of CO2 fixation is 4-carbon compound oxaloacetic acid. Hence such plants are called C4 plants. यांना C4 प्लांट्स का म्हटलं गेलेलं आहे याचं ॲन्सर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. जसं आधीच मी तुम्हाला सांगितलं की C3 प्लांट्स जे असतात त्यांच्यामध्ये आपल्याला फर्स्ट प्रॉडक्ट जो असतो तो फर्स्ट कार्बन डायऑक्साईड फिक्सेशनच्या वेळी म्हणजे काय CO2 फिक्सेशन होत असतं त्यावेळी 3 कार्बन कंपाऊंड असलेला स्टेबल प्रॉडक्ट तिथं फॉर्म होतो आणि तो असतो फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. C3 प्लांटमध्ये पहिला स्टेबल कंपाऊंड असतो फॉस्फोग्लिसरिक ॲसिड जो 3 कार्बनने बनलेला असतो. पण C4 प्लांटमध्ये जो पहिला स्टेबल कंपाऊंड असतो तो 4 कार्बन कंपाऊंडने बनलेला असतो आणि तो असतो ऑक्झॅलोॲसिटिक ॲसिड. म्हणून याला C4 प्लांट असं म्हटलं जातं. Anatomy of leaves of C4 plant is different from leaves of C3 plants. Anatomy म्हणजे काय तर स्ट्रक्चर. ज्या लिव्सचं स्ट्रक्चर C4 प्लांट्समधले असलेले जे लिव्ज आहेत त्यांचं स्ट्रक्चर आणि C3 प्लांट्समधल्या लिव्सचं स्ट्रक्चर हे एकमेकांपासून थोडं डिफरंट असतं. C4 प्लांट्स शो क्रान्स ॲनाटॉमी. कुठले प्लांट्स क्रान्स ॲनाटॉमी शो करतात तर C4 प्लांट्स जे असतात ते क्रान्स ॲनाटॉमी शो करत असतात. ही क्रान्स ॲनाटॉमी म्हणजे नेमकं काय असतं तर इन द लिव्ज ऑफ सच प्लांट्स पॅलिसेड टिश्यू इज ॲबसेंट. विच टिश्यू इज ॲबसेंट? पॅलिसेड टिश्यू इज ॲबसेंट. देअर इज अ बंडल शीट अराउंड द व्हॅस्क्युलर बंडल्स. तुम्ही लिव्सचं जर स्ट्रक्चर पाहिलेलं असेल तर अगदी सेंटरला व्हॅस्क्युलर बंडल प्रेझेंट असतात आणि त्याच्या आजूबाजूला ॲज अ रिंगप्रमाणे या ठिकाणी बंडल शीट प्रेझेंट असतं आणि हे बंडल शीट आणि व्हॅस्क्युलर बंडल हे मेसोफिलमध्ये प्रेझेंट असतं. मेसोफिलमध्ये पण क्लोरोप्लास्ट असतं पण ते कमी प्रमाणात असतं ॲज कम्पेअर टू बंडल शीट. द क्लोरोप्लास्ट इन द बंडल शीट सेल्स आर लार्ज अँड विदाऊट ऑर लेस डेव्हलप्ड ग्रॅना. बघा मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की यामधलं बंडल शीटमधलं जे क्लोरोप्लास्ट असतं हे जास्त प्रमाणात प्रेझेंट असतं आणि ॲज कम्पेअर टू मेसोफिल असंही आपण म्हणू शकतो. आणि तिथं ग्रॅना हा कमी प्रमाणात डेव्हलप झालेला पाहायला मिळत असतो. वेअर ॲज द मेसोफिल सेल्स द क्लोरोप्लास्ट आर स्मॉल बट विथ वेल डेव्हलप्ड ग्राना. पण मेसोफिल सेलमध्ये क्लोरोप्लास्ट स्मॉल प्रमाणात असतात ॲज कम्पेअर टू बंडल शीट. पण ग्रॅना चांगल्या प्रकारे डेव्हलप तिथं पाहायला मिळत असतं. बंडल शीटला आपण शॉर्टमध्ये BS पण म्हणू शकतो आणि हे व्हॅस्क्युलर बंडल सेंटरला VB. व्हॅस्क्युलर बंडल त्याच्या अवतीभोवती असतात बंडल शीट आणि ते प्रेझेंट असतात मेसोफिलमध्ये. बघा टेक्स्टबुकचं पेज नंबर 146 ओपन करा. 146वर तुम्हाला फिगर 12.12 पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये क्रान्स ॲनाटॉमी ऑफ C4 प्लांट शो केलेली आहे. C4 प्लांटमधली क्रान्स ॲनाटॉमी कशा प्रकारे असते तर यामध्ये पोर्शन ऑफ ए क्रॉस सेक्शन ऑफ लीफ विथ C4 फोटो सिंथेसिस.
क्रॉस सेक्शन घेतलेला आहे लीफचा, ज्यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी हे एअर स्पेस बिनीथ स्ट्रोमामध्ये जी स्ट्रोमाच्या खाली असलेली जी एअर स्पेस आहे ती शो केलेली आहे. त्यानंतर हे जे काही हे सगळ्या प्रकारचे छोटे छोटे ब्लॅक कलरचे सेल्स दिसत आहेत हे मेसोफिल सेल्स आहेत. त्यानंतर हे जे डार्क कलरचे सेल्स रिंगमध्ये प्रेझेंट आहेत त्यांना क्रान्स म्हणजे काय, रिंग. तर क्रान्स म्हणजे रिंग म्हणजे बंडल शीट जे असतात ते एका रिंग फॉर्ममध्ये तिथं व्हॅस्क्युलर बंडलच्या अवतीभोवती फॉर्म झालेले असतात. त्याला बंडल शीट असं म्हटलं गेलं. आणि हे जे सेंटरला असतात हे व्हॅस्क्युलर बंडल आहेत. सेंटरला जे तुम्हाला दिसत आहेत ते आहेत व्हॅस्क्युलर बंडल. त्या व्हॅस्क्युलर बंडल्सलाच त्या प्लांटची व्हेन म्हटले जातात. अशा प्रकारे जर तुम्ही स्ट्रक्चर स्वतः पण चांगल्या पद्धतीने लक्षात घेतलं तर तुम्हाला लक्षात येईल की क्रान्स ॲनाटॉमी ऑफ C4 प्लांट म्हणजे नेमकं काय असतं. क्रान्स म्हणजे काय, रिंग. एवढं मिनिंग लक्षात आलं की तुम्हाला लक्षात येईल व्हॅस्क्युलर बंडलच्या भोवती असलेली जी रिंग असते ती असते बंडल शीट सेलची रिंग. आणि ते सगळे प्रेझेंट असतात मेसोफिल सेलमध्ये. मेसोफिल सेलमध्ये ते प्रेझेंट असतात. C4 पाथवे कशा प्रकारे त्याचं फंक्शन करत असतं, कार्बन फिक्सेशन कशा प्रकारे होत असतं, कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन कशा प्रकारे होत असतं, हे सगळं एका सायकलच्या रूपाने तुम्हाला पेज नंबर 146वर शो केलेलं आहे. टेक्स्टबुकचं पेज नंबर 146 ओपन करा, ज्यामध्ये तुम्हाला फिगर 12.13 C4 पाथवे एक्सप्लेन केलेली आहे. सगळ्यात आधी C4 पाथवे जी असते ती मेसोफिल सेल आणि बंडल शीट सेल या दोन सेलमध्ये होत असते. CO2 taken from atmosphere is accepted by a 3 carbon compound. CO2 ॲटमॉस्फिअरमधून घेतला जातो आणि तो CO2 हा 3 कार्बन कंपाऊंड असलेल्या प्रॉडक्टमध्ये मिसळत असतो. म्हणजेच काय, 3 कार्बन कंपाऊंड असलेला फॉस्फोफिनॉल पायरुविक ॲसिड त्यामध्ये क्लोरोप्लास्ट किंवा मेसोफिल सेलमध्ये प्रेझेंट असतो. मेसोफिलच्या क्लोरोप्लास्टमध्ये फॉस्फोफिनॉल पायरुविक ॲसिड हा 3 कार्बन कंपाऊंड असलेला कंपाऊंड त्या ठिकाणी प्रेझेंट असतो, विच इज लीडिंग टू द फॉर्मेशन ऑफ 4C कंपाऊंड. मग त्यानंतर त्यामुळे 4 कार्बन कंपाऊंड असलेला स्टेबल प्रॉडक्ट तिथं फॉर्म होत असतो. हा ऑलरेडी 3 कार्बन कंपाऊंड असतो. CO2 यामध्ये ॲड होतो. CO2चा कार्बन यामध्ये ॲड झाल्यामुळे 4 कार्बन कंपाऊंड असलेला पहिला स्टेबल कंपाऊंड या ठिकाणी मिळत असतो. 4 कार्बन कंपाऊंड असलेला ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं आहे. ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड हा पहिला 4 कार्बन कंपाऊंड असलेला स्टेबल प्रॉडक्ट या ठिकाणी फॉर्म होतो आहे, ज्याच्याच आधारावर आपण या ठिकाणी नाव दिलेलं असतं C4 पाथवे. आणि ही जी प्रक्रिया असते, ही जी रिॲक्शन असते, ही पेप कार्बोक्सिलेज नावाच्या एन्झाईमद्वारे केली जात असते. ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड विथ द हेल्प ऑफ एन्झाईम पेप्को पण याला म्हटलं जातं आणि पेप कार्बोक्सिलेज असं पण याचं नाव आहे. Then after the formation of oxaloacetic acid, 4 carbon compound, it is converted to another 4 carbon compound, the malic acid. मॅलिक ॲसिडमध्ये ते कन्वर्ट होत असतं. त्यानंतर it is transported to the
क्लोरोप्लास्ट ऑफ बंडल शीट सेल्स. आणि ज्यावेळी ते मॅलिक ॲसिड म्हणजेच मॅलेटमध्ये कन्वर्ट होतं त्याच्यानंतर ते मेसोफिलपासून बंडल शीटमध्ये ट्रान्सफर होत असतं. बघा, सगळ्यात आधी कार्बन डायऑक्साईड या ठिकाणी घेतला जातो. तो फॉस्फोफिनॉल पायरुव्हिक ॲसिडसोबत मिसळतो आणि त्यानंतर त्याच्यापासून ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड हा 4 कार्बन कंपाऊंड स्टेबल कार्बन कंपाऊंड या ठिकाणी मिळत असतो. त्यानंतर हा स्टेबल कार्बन कंपाऊंड जो असतो 4 कार्बन कंपाऊंड हा परत 4 कार्बन कंपाऊंडमध्ये कन्वर्ट होत असतो. त्याचं नाव असतं मॅलिक ॲसिड किंवा मॅलेट. आणि हा मॅलेट डिहायड्रोजिनेज नावाच्या एन्झाईममुळे फॉर्म होत असतो. या ठिकाणी 2 एन्झाईम्सचे नावं आपल्याला मिळालेले आहेत. एक म्हणजे पेप्को, तो म्हणजे पेप कार्बॉक्झिलेज. आणि ऑक्झॅलो ॲसिटेट ज्यावेळी कन्वर्ट होतो मॅलिक ॲसिडमध्ये त्यावेळी मॅलेट डिहायड्रोजिनेज नावाचा दुसरा एन्झाईम या ठिकाणी वर्क करत असतो. म्हणजेच काय, मेसोफिल सेलमध्ये हे 2 एन्झाईम्स फंक्शन करत असतात, पेप कार्बॉक्झिलेज अँड मॅलेट डिहायड्रोजिनेज. त्यानंतर हे जे मॅलेट असतं हे बंडल शीटमध्ये ट्रान्सफर होतं. बंडल शीटमध्ये गेल्यानंतर हे मॅलिक एन्झाईम जे असतात हे NADP पासून NADPH फॉर्म करत असतं आणि CO2 बाहेर टाकत असतं. आणि CO2 जे बाहेर टाकतं तेच कुठे कन्झर्व केलं जातं तर केल्विन सायकलमध्ये ते कन्झ्युम केलं जात असतं. म्हणजेच परत रियूज कार्बन डायऑक्साईडचा रियूज कुठे होत असतो केल्विन सायकलमध्ये. म्हणजेच हे वेस्ट प्रॉडक्ट इथं फॉर्म होत नाही. याच्यातले जे काही प्रॉडक्ट असतात हे सायकलद्वारे प्रोसेसमध्ये चालूच असतात. पण फोटो रेस्पिरेशनही यासोबत होत नसतं. फोटो रेस्पिरेशन हे केल्विन सायकल ज्यावेळी चालू असते त्यावेळी फोटो रेस्पिरेशन होत असतं. C4 पाथवेमध्ये ही जी सायकल असते या सायकलमध्ये फक्त आपल्याला कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन झाल्यानंतर मेसोफिल टिश्यूमधून मॅलिक ॲसिड हे बंडल शीट सेलमध्ये येतात आणि तिथं कार्बन डायऑक्साईड रिलीज करतात. त्याचबरोबर पायरुव्हेट सुद्धा वेगळा फॉर्म तयार करत असतात, जेणेकरून हे पायरुव्हेट पुढे जाऊन परत मेसोफिल शीटमध्ये ट्रान्सफर होत असतं. हिअर मॅलिक ॲसिड 4 कार्बन इज कन्वर्टेड टू पायरुव्हिक ॲसिड. आणि ज्यावेळी हे मॅलिक ॲसिड पायरुव्हिक ॲसिडमध्ये कन्वर्ट होत असतं त्यावेळी हे 3 कार्बनने फॉर्म झालेलं असतं. कारण त्याच्यातलंच इथं 4 कार्बन असतं मॅलिक ॲसिडमध्ये आणि याच्यातून कार्बन डायऑक्साईड रिलीज झालेला असतो. कार्बन डायऑक्साईड मॅलिक ॲसिडमधून निघून गेल्यामुळे या 4 कार्बनच्या याच्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर निघाल्यामुळे 1 कार्बन इथं रिलीज झाला आणि हे 3 कार्बन असलेलं पायरुव्हिक ॲसिड या ठिकाणी तयार झालं. of CO2 here malic acid 4 carbon is converted to pyruvic acid 3 carbon with release of CO2 in the cytoplasm. Thus concentration of CO2 increase in the bundle sheet cells. त्याच्यामुळे काय होतं की CO2चं जे कॉन्सन्ट्रेशन असतं ते बंडल शीट सेलमध्ये जास्त प्रमाणात वाढलेलं असतं. आणि हे जे कॉन्सन्ट्रेशन वाढतं हे CO2चं कॉन्सन्ट्रेशन केल्विन सायकलमध्ये यूज केलं जात असतं. Chloroplast of these cells contain enzymes of Kelvin cycle. Because of high concentration of CO2, RUBP carboxylase participate in Kelvin cycle. मग या केल्विन सायकलमध्ये आता हा CO2 बंडल शीटमध्ये आल्यानंतर केल्विन सायकलमध्ये मिसळतो आणि या ठिकाणी RUBP आपण केल्विन सायकल ऑलरेडी शिकलेलो आहोत, ज्यामध्ये RUBP हा एन्झाईम वर्क करत असतो. म्हणूनच मी तुम्हाला आधी सांगितलं की मेसोफिल सेलमध्ये पेप
कार्बॉक्झिलेज हा एन्झाईम वर्क करतो आणि बंडल शीट सेलमध्ये RUBP एन्झाईम हा केल्विन सायकलमध्ये वर्क करत असतो. एवढं लक्षात ठेवा. RUBP कार्बॉक्झिलेज पार्टिसिपेट्स इन केल्विन सायकल. केल्विन सायकलमध्ये RUBP एन्झाईम पार्टिसिपेट करत असतो, तर C4मध्ये पेप्को हा एन्झाईम वर्क करत असतो. पेप्को किंवा पेप कार्बॉक्झिलेज. अँड नॉट फोटो रेस्पिरेशन. पण यामध्ये फोटो रेस्पिरेशन होत नाही. याच्या बरोबरीने फोटो रेस्पिरेशन ही प्रोसेस चालत नाही किंवा फोटो रेस्पिरेशनने काय म्हटलं गेलेलं आहे, वेस्टफुल प्रोसेस म्हटली गेलेली. यामध्ये वेस्टफुल असं काही नसल्यामुळे ही प्रोसेस याच्यासोबत C4 पाथवेमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. शुगर फॉर्म इन केल्विन सायकल इज ट्रान्सपोर्टेड इन टू द फ्लोएम. मग हा जो CO2 असतो हा केल्विन सायकलमध्ये यूज केला जातो आणि केल्विन सायकलमध्ये यूज केल्यामुळे तिथं कार्बोहायड्रेट सुद्धा तयार होत असतं. म्हणजेच इथून जो CO2 कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन होतं त्याच्या आधारावर परत केल्विन सायकलच्या मदतीने कार्बोहायड्रेट तयार होत असतं आणि परत हे पायरुव्हिक ॲसिड हे मेसोफिल शीटमध्ये ट्रान्सफर होत असतं आणि परत ते पुढे जाऊन ATP जे असतात ते AMPमध्ये कन्वर्ट होतात आणि फॉस्फोफिनॉल पायरुव्हेट ॲसिडसोबत ते परत जाऊन मिसळतात. Pyruvic acid generated in the bundle sheet cells re-enters mesophyll cells. बघा, pyruvic acid generated in the bundle sheet cells and re-enter. परत ते एंटर करतात म्हणून त्याला re-enter म्हटलं गेलं आहे. इथून एंट्री केली आणि परत इथून एक्झिट झाले म्हणजे काय, re-enter into mesophyll sheet. And regenerate phosphophenol pyruvic acid by consuming 1 ATP. आणि ज्यावेळी ते फॉस्फोफिनॉल पायरुव्हिक ॲसिड तयार करतात त्यावेळी ते 1 ATP कंझ्युम करत असतात. सिन्स दिस कन्झर्वेशन रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ AMP नॉट ADP. ADP जनरली ATP चा रिझल्ट कन्व्हर्जन रिझल्ट काय असतो, ADP असतो. पण या ठिकाणी सिन्स दिस कन्व्हर्जन रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ AMP नॉट ADP, 2 ATP आर रिक्वायर्ड टू रिजनरेट ATP फ्रॉम AMP. Thus C4 pathway needs 12 additional ATP. या C4 पाथवेमध्ये 12 ॲडिशनल ATP अजून लागत असतात. म्हणजे जे काही केल्विन सायकलमध्ये 18 ATP लागत होते त्याला 18 + 12 तर किती ATP लागतील, मग 30 ATP यामध्ये लागत असतात. The C3 pathway requires 18 ATP for the synthesis of 1 glucose molecule. 1 glucose molecule synthesize करण्यासाठी केल्विन सायकलमध्ये 18 ATP लागत होते. Whereas C4 pathway requires 30 ATP. हे लक्षात ठेवा की C4 पाथवे जे असतं त्यामध्ये 30 ATP रिक्वायर्ड असतात आणि केल्विन सायकलमध्ये 18 ATP यूज केले जात असतात, रिक्वायर्ड असतात. म्हणजेच काय, तर ते हे जे सेंटेन्स या ठिकाणी दिलेलं आहे, C4 pathway needs 12 ॲडिशनल ATP. याचाच अर्थ काय, तर 18 केल्विन सायकलचे जे ATP असतात ते तर रिक्वायर्ड असतातच, पण त्याच्यासोबत अजून 12 ATP रिक्वायर्ड असतात आणि असे सगळे मिळून 30 ATP या C4 पाथवेमध्ये यूज केले जात असतात. Thus C4 plants are better photosynthesizers.
म्हणून त्यांना बेस्ट फोटोसिंथेसायझर्स असं म्हटलं गेलेलं आहे. अँड देअर इज नो फोटो रेस्पिरेशन इन these प्लांट्स. फोटो रेस्पिरेशन या प्लांट्समध्ये होत नाही. In this way, in C4 plants, we are studied some important topics. Like in normal process of photosynthesis, a three carbon compound called PGA is formed as a first product, and therefore these plants are called C3 plants. There are some plants growing in dry and hot conditions produce a 4 carbon compound, oxaloacetate, as a first product of carbon fixation, and therefore these plants are called C4 plants. Here they are along C4 photosynthesis. Actually, C4 plants can prevent photorespiration. The anatomy of C4 leaf is correlated with mechanism of C4 photosynthesis. In C4 plant, there are two distinct types of photosynthetic cells. One is bundle sheet cell and second is mesophyll cells. In bundle sheet cells, Calvin cycle occurs here by Rubisco enzyme. And in mesophyll cells, it occurs in incorporation of CO2 occurs here, and PEP carboxylase एन्झाईमचं नाव आहे PEP carboxylase have affinity for CO2 only. In mesophyll cells, PEP carboxylase enzyme is activated. C4 पाथवेमध्ये जे मेकॅनिझम असतं C4 पाथवेचं ते मी तुम्हाला या ठिकाणी डायग्रामद्वारे शो केलेलं आहे, ज्यामध्ये मेसोफिल सेल्स, बंडल शीट. आता या ठिकाणी हे जे ब्ल्यू कलरमध्ये तुम्हाला शो केलेले आहेत सेंटरला, हे व्हॅस्क्युलर बंडल्स इथं दिसत आहेत, आणि या व्हॅस्क्युलर बंडल्सला रेड कलरने हे जे काही रिंग कवर झालेली आहे हे आहेत बंडल शीट सेल. आणि हे दोनही ह्या ज्या सेलमध्ये प्रेझेंट आहेत या सेलला मेसोफिल सेल म्हटलं जातं. आणि हे मेसोफिल सेलच्या वर एपिडर्मल सेल प्रेझेंट असतात. अशा प्रकारे हे लीफचं स्ट्रक्चर तुम्हाला क्रॉस सेक्शनमध्ये पाहायला मिळत असतं, आणि ह्या स्ट्रक्चरला क्रान्स ॲनाटॉमी ऑफ C4 प्लांट असं म्हटलं जातं. आता हेच तुम्हाला एनलार्ज करून या ठिकाणी शो केलेलं आहे. जसं हे मेसोफिल सेल, एक सेल घेतलेला आहे मेसोफिलचा यापैकी एक, बघा याच्यातला हा एक मेसोफिलचा सेल इथं शो केलेला आहे. त्यानंतर हा जो रेड कलरचा बंडल शीट आहे हा या ठिकाणी तुम्हाला शो केलेला दिसतोय, आणि हा जो ब्ल्यू कलर आहे हा ब्ल्यू कलरचा व्हॅस्क्युलर टिश्यू इथं तुम्हाला पाहायला मिळतोय. अशा प्रकारे हे सेल अरेंज असतात, आणि हे या अरेंजमेंटमध्ये जी काही सायकल चालत असते त्या सायकलला, ही बघा ही या प्रकारे तुम्हाला सायकल शो केलेली आहे, या सायकलला C4 पाथवे असं म्हटलं गेलेलं आहे, ज्यामध्ये CO2 ॲटमॉस्फिअरमधून आतमध्ये घेतला जातो. त्यानंतर पेप कार्बॉक्सिलेट बरोबर तो जॉईंट होत असतो, त्यांची रिॲक्शन होते, त्यामध्ये ऑक्सिलेट हे 4 कार्बन असलेलं कंपाऊंड तयार होतं, स्टेबल कंपाऊंड असतं. त्यानंतर ते कन्वर्ट होतं मॅलेटमध्ये, मॅलिक ॲसिडमध्ये, आणि ते तिथून नंतर पास होतं
ट्रान्सफर होतं ते बंडल शीटमध्ये. बंडल शीटमधून ते CO2 फ्री करतं, त्याचबरोबर पायरुवेट ॲसिड तयार करतं 3 कार्बनचं. आणि हे जो CO2 असतो हा कुठे यूज केला जातो बघा, नीट बघा. हा CO2 आला, हा पायरुविक ॲसिड इकडे तयार झाला मॅलिक ॲसिडपासून आणि ते पुढे यूज झालं केल्विन सायकलमध्ये. ही आहे केल्विन सायकल. आणि ही केल्विन सायकलमध्ये काय तयार होतं मग? कार्बोहायड्रेट, शुगर C6H12O6 तयार होतं. आणि मग ते प्रोसेस पुढे व्हॅस्क्युलर टिश्यूमध्ये पण चालत असते. त्यानंतर हे जे पायरुविक ॲसिड तयार झालेलं असतं, पायरुवेट, हे परत कुठे ट्रान्सफर होतं? मेसोफिल सेलमध्ये. मेसोफिल सेलमध्ये ते गेल्यानंतर परत त्याच्यापासून पेप हे कंपाऊंड तयार होत असतं. पेपचे मॉलिक्युल्स त्या ठिकाणी मिळत असतात. या प्रकारे ही सायकल त्याचं वर्क करत असतं. आणि हे वर्क करत असताना त्या ठिकाणी ATPची पण गरज असते आणि ते 30 ATP यामध्ये यूज केले जात असतात. 30 ATP रिक्वायर्ड इन दिस C4 सायकल. आता मी तुम्हाला हॅच अँड स्लॅग पाथवे सिंपल पद्धतीने ट्रिकद्वारे कशा प्रकारे लक्षात ठेवता येईल ते मी समजावून सांगते. त्यासाठी एक सेंटेन्स यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे सेंटेन्स कुठलं आहे? ते सेंटेन्स जर तुम्ही प्रॉपर लक्षात ठेवलं तर या पाथवेमध्ये काय काय यूज केलं जातं, कशा प्रकारे ही सायकल चालते हे तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. बघा, हे सेंटेन्स यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. दिसतंय? ओय बस कर हस पेप्सी. ओय बस कर, इथपर्यंत हाफ सेंटेन्स लक्षात घ्या. त्यानंतर हस पेप्सी. ओय बस कर हस पेप्सी. आता याचं मीनिंग तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ओय म्हणजे काय? OAA. OAAचा अर्थ आहे ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड. त्यानंतर BS म्हणजे काय? तर बंडल शीट. KR कर म्हणजे क्रान्स ॲनॅटॉमी. यामध्ये क्रान्स ॲनॅटॉमी असते म्हणून KR. मग नंतर आहे HS. हस म्हणजे काय? HS. हॅच अँड स्लॅग. कुठल्या सायंटिस्टने हे शोधून काढलं? हॅच अँड स्लॅग. बघा, त्यानंतर आहे पेपवरून पेपको. आणि C म्हणजे काय? C4. C म्हणजे काय? C4. आता नीट लक्षात घ्या. ही जी हॅच स्लॅग किंवा C4 पाथवे सायकल आहे, यामध्ये सगळ्यात पहिले जे फोर कार्बन असलेलं जे स्टेबल कंपाऊंड मिळतं आपल्याला ते असतं ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड. त्यानंतर ते कुठे तयार होत असतं? बंडल शीटमध्ये तयार होतात. बंडल शीटमध्ये हे कुठे कोण शो करतं? क्रान्स ॲनॅटॉमी शो करत असतं. त्यानंतर कुठल्या सायंटिस्टने ही सायकल दिलेली आहे? तर हॅच अँड स्लॅग या 2 सायंटिस्टने आपल्याला ही सायकल दिलेली आहे. यामध्ये कुठला एन्झाईम यूज केला जातो? तर पेप्को नावाचा एन्झाईम यूज केला जातो. आणि कुठला स्टेबल कंपाऊंड पहिले मिळत असतो? तर तो म्हणजे C4. 4 कार्बन असलेला स्टेबल कंपाऊंड या ठिकाणी मिळत असतो. अशा प्रकारे तुम्हाला ही सायकल लक्षात घ्यायची आहे. जसं C4 कार्बन कंपाऊंड जो आहे तो आहे ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड, जो त्यानंतर बंडल शीटमध्ये ट्रान्सफर होत असतो.
बंडल शीट शो करणारी ॲनॅटॉमी जी आहे ती क्रान्झ ॲनॅटॉमी आहे ते, आणि ही सगळं सायकल आपल्याला दिली ती हॅचस्लॅक यांनी दिली, आणि ज्यामध्ये मेनली पेप्को नावाचा एन्झाईम वर्क करत असतो. या C4 सायकलमध्ये तुम्हाला एक मेन म्हणजे लक्षात आलं की मेसोफिल जे सेल असतात त्यामधून बंडल शीट सेलमध्ये ट्रान्सफर होण्याचं काम जे असतं ऑक्झॅलो ॲसिटिक किंवा पायरुवेट ॲसिड जे बंडल शीटमध्ये तयार होतं आणि नंतर मेसोफिलमध्ये ट्रान्सफर होतं परत. अशा प्रकारे या 2 सेलमध्ये जी सायकल चालत असते त्यासाठी काही एंट्री त्या ठिकाणी असायला हवी. हा मेसोफिल आहे आणि त्याच्यानंतर हा बंडल शीट आहे. तर इथून जी एंट्री होणार आहे आणि त्यानंतर इथून मॅलेट ॲसिडची एंट्री झाली आणि त्यानंतर इथून परत पायरुविक ॲसिडची एंट्री मेसोफिलमध्ये झाली. तर ही जी एंट्री होण्याचे जे गेट आहेत या गेटला काय म्हटलं जातं? एंट्री बाय प्लाझ्मोडेस्मॅटा. या गेटला म्हटलं जातं प्लाझ्मोडेस्मॅटा. सेल टू सेल कनेक्शन. हे जे सेल टू सेल कनेक्शन असतं ज्याच्यातून काही कंपाऊंड हे पास होत असतात, जसं आता हे कनेक्शन पिंक कलरमध्ये तुम्हाला दाखवते. या कनेक्शनला म्हटलं जातं प्लाझ्मोडेस्मॅटा. हे नीटसाठी पण तुम्हाला पुढे कामास येणार आहे, म्हणून आत्ताच लक्षात घ्या. हे नंतर जनरली कोणीही असं ज्यावेळी टॉपिक शिकवला जात असतो त्याचवेळी कोणी अशा प्रकारचं काही नोटीस देत असतात, ते तुम्ही लक्षात घ्यायचं असतं. हे आता प्लाझ्मोडेस्मॅटा आपल्याला या टॉपिकमध्ये नाही आहे, पण हे जे ट्रान्सफर होत असतात ॲसिड्स एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये, तर ते कोणत्या मार्गाने होत असतात? प्लाझ्मोडेस्मॅटा. सेल टू सेल कनेक्शन. एंट्री ऑफ C4 टू C4 सायकलमधून इथं C4 सायकल तयार होत असते आणि या C4 सायकलमधून केल्विन सायकलमध्ये त्याची एंट्री होत असते. तर ही एंट्री जी होते ती प्लाझ्मोडेस्माटाच्या मदतीने होत असते, हे यामध्ये सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे ओए बस कर हस पेप्सी हे सेंटेन्स तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. या सेंटेन्समुळे तुम्हाला हॅच-अँड-स्लॅगचे C4 पाथवेज असलेली ही सायकल कम्प्लिटली एका सेंटेन्समध्ये लक्षात येणार आहे. म्हणून आता आपण ही हॅच-अँड-स्लॅग पाथवे जो आहे तो टॉपिक आज इथेच संपवलेला आहे. पुढचा टॉपिक आपला राहणार आहे कॅम क्रॅझुलियाशियन ॲसिड मेटाबॉलिझम.